नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण चौकोन आणि चौकोनाचे प्रकार, चौकोनाचे असणारे गुणधर्म आणि त्याच्यावर विचारली जाणारी बेसिक लेवलची उदाहरणं, कन्सेप्टशी रिलेटेड उदाहरणं ही पाठीमागच्या लेक्चरला पाहिली होती। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला याच्या क्षेत्रफळासंबंधी आणि परिमिती संबंधी असणारे जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायची आहेत। चला तर मग पाहायला सुरुवात करू। आता पहा, या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे। या चार्टमध्ये आपल्याला दिसत आहे आकृतीचं नाव, आकृती, क्षेत्रफळाचं सूत्र आणि परिमितीचं सूत्र, अशा पद्धतीचे हे मांडणी या ठिकाणी केलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा पहा समांतरभुज चौकोन। आता समांतरभुज चौकोन काय असतो हा आपण डिटेलमध्ये पाहिलंय। तर आपण समांतरभुज चौकोन म्हणजे काय, तर सम्मुख बाजू एकमेकास कशा असतात, समांतर असतात आणि समांतर असल्यामुळं या बाजू एकमेकाला समांतर असल्यामुळे त्या एकरूप देखील असतात। म्हणजे याची जर लांबी जर 2 सेंटीमीटर असेल तर याची लांबी देखील 2 सेंटीमीटर असते। याची लांबी जर 5 सेंटीमीटर असेल तर याची लांबी सुद्धा 5 सेंटीमीटर असते, अशा पद्धतीचा। मग आयतामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे, तर आयत या ठिकाणी आपल्याला दिसतोय, इथं आयत आहे बरोबर। आयताच्या सुद्धा ही बाजू जर 5 असेल तर ही सुद्धा 5 आहे, सम्मुख बाजू एकरूप आहेत। ही बाजू जर 2 असेल तर ही बाजू 2 आहे। फक्त आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो आणि याचे कोन मात्र हे समान मापाचे नसतात। काय, तो फक्त एवढाच त्यांच्यामध्ये असणारा फरक आहे। मग आता इथं जर पाहिलं तर आपल्याला समांतरभुज चौकोनाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करावं लागतं, पाया गुणिले उंची। म्हणजे हा जो पाया आहे हा पाया आणि याला जर हाईट, ही हाईट म्हणजे उंची जर माहिती असेल तर तुम्ही याचं क्षेत्रफळ काढू शकता। आता इथं हा सरळ उंच आहे, मग याला काय केलं जातं, लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार केला जातो। आयताचं क्षेत्रफळ काढायला काय केलं जातं, लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार केला जातो। लांबी गुणिले रुंदी बरोबर हे झालं आयताचं क्षेत्रफळ। आता दोन्हीमध्ये पण आता समजा इथं जर बघितलं आपण तर 2 गुणिले लगतच्या बाजूंच्या लांबींची बेरीज, आता याचं परिमितीचं सूत्र आहे। मग इथं 2 गुणिले लगतच्या बाजू म्हणजे कोणत्या लगतच्या घ्या, ही एक आणि ही एक, किंवा ही एक आणि ही एक, किंवा ही एक आणि ही एक, या 2 लगतच्या बाजूंची बेरीज घेतली म्हणजे समजा आता इथं ही लगतची बाजू समजा ह्या 2, या 2च्या लगतची बाजू ही 5 घेतली, 5 आणि 2 किती होईल 7, आणि त्याला 7ला कशाने काय करायचंय, 2 ने गुणायचंय पुन्हा। मग 7 गुणिले 2, 7 दुने काय होईल 14, 14 ही यांची परिमिती, 14 ही काय होईल परिमिती। परिमिती मग बघा बरं येते का तेवढीच, कारण परिमिती म्हणजे काय असतं, 4 बाजूंची बेरीज। मग हे झाले 5, 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि पुन्हा 2 14, अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालं। त्याचप्रमाणे इथं काय केलं जातं, याच्यामध्ये लगतच्या बाजूंची बेरीजच केली जाते। कशामध्ये, आयतामध्ये देखील, कारण कोणत्या 2 लगतच्या बाजू घेतल्या तरी काय होणार आहे, म्हणजे इथं हे 5 आणि हे 2 7, या 7ला काय करायचं 2 ने गुणायचं, 7 दुने 14, अशा पद्धतीने या ठिकाणी परिमिती यांची मिळते। त्यानंतर 5 समभुज चौकोन। आता समभुज चौकोन म्हणजे काय, याची प्रत्येक भुजा समान मापाची असते। म्हणजे या ठिकाणी जर आपण या भुजा मोजल्या म्हणजे ही जर 2 सेंटीमीटर असेल, ही 2 सेंटीमीटर, ही सुद्धा 2 सेंटीमीटर, ही सुद्धा 2 सेंटीमीटर, सर्व भुजा समान मापाच्या असतात। मात्र याचे जे कर्ण असतात हे कर्ण एकमेकाला दुभागतात, परंतु कर्ण एकरूप असत नाहीत। आपण जर याचे कर्ण पाहिले असते, आयताचे कर्ण मात्र एकरूप असतात, आयताचे कर्ण एकरूप होते बरोबर। समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप होते का, नाही। तसं समभुज चौकोनाचे कर्ण हे एकरूप नसतात, एकमेकाला दुभागतात। पण मात्र चौरसामध्ये जर आपण पाहिलं तर चौरसामध्ये कर्ण एकरूप असतात का, कारण याचा प्रत्येक असणारा कोन हा कसा असतो, काटकोन असतो। सर्व कोन समान मापाचे असल्यामुळं हे चौरस जे आहे, या चौरसामध्ये आणि समभुज चौकोनातला फरक कळाला
की समभुज चौकोनामध्ये प्रत्येक जो कोण असतो हो कोण समानच असेल असं नाही, मग याच्यामधले जे कोण आहेत मात्र यांचे सम्मुख कोण हे एकरूप असतात. म्हणजे हा कोण आणि हा कोण हे एकरूप असणार आहेत, हा कोण आणि हा कोण हे एकरूप असणार आहेत. आणि यांचे लगतचे जे कोण आहेत हे परस्परांचे पूरक कोण असतात. कोणाकोणामध्ये समभुज चौकोनामध्ये पण तेच आहे आणि समांतरभुज चौकोनामध्ये देखील तेच आहे. मग समभुज चौकोनाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय केलं जातं, 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. या कर्णांचा गुणाकार केला तरी आपल्याला याचं क्षेत्रफळ मिळून जातं. आणि चौरसाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर काय करावं लागतं, बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग केला की आपल्याला या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ मिळतं. आणि आता यांच्या बाजू सर्व बाजू समान मापाच्या असल्यामुळं यांची परिमिती काढत असताना 4 गुणिले बाजू, म्हणजे चारही बाजू समान मापाच्या असतात. या ठिकाणी पहा 2 आहे, एक बाजू काय आहे 2 आहे, याची परिमिती किती तर 2 गुणिले 4 बेचोक 8, 8 ही यांची परिमिती येईल. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. आता पहा समलंब चौकोन. समलंब चौकोन कशाला म्हणायचं तर आपण पाठीमागच्या लेक्चरला पण पाहिले. समलंब काय कशाला म्हणायचं तर याच्या ज्या सम्मुख बाजू असतात या सम्मुख बाजूंच्या जोड्यापैकी एक जोडी ही एकमेकास समांतर असते. म्हणजे जर आपण पाहिलं हा वरचा आणि हा खालचा हे काय आहे ते एकमेकास समांतर आहेत, म्हणून याला म्हटलं जातं समलंब चौकोन. या ठिकाणी हा समलंब चौकोन तुम्ही असा देखील काढू शकता, असा देखील, म्हणजे याच्या बाजू जरी वेगवेगळ्या घेतल्या तरी सुद्धा चालतं. पण याला काय पाहिजे आपल्याला हे माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, याची हाईट माहिती पाहिजे. आणि या समांतर असणाऱ्या ज्या बाजू आहेत या समांतर असणाऱ्या बाजूंची लांबी आपल्याला माहिती पाहिजे. मग याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करावं लागतं, 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची, याच्या आधारे आपल्याला या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ निघतं. आणि याची परिमिती काढायची असेल तर चारही बाजूंच्या लांबींची बेरीज, मग यांची परिमिती निघते. आता या समलंब चौकोनात जर ह्या असमांतर असणाऱ्या बाजू आहेत, या असमांतर असणाऱ्या बाजू या जर समान मापाच्या असतील, एकरूप असतील, तर मग याला समलंब समद्विभुज चौकोन म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पतंगाकृती चौकोन. आता हा पतंगाकृती चौकोन म्हणजे काय असतो तर बघा, याच्या लगतच्या बाजू म्हणजे सम्मुख बाजू नाही, कारण हा पतंगाच्या शेपचा असतो. म्हणजे थोडक्यात थोडंसं जर आता तुम्हाला या ठिकाणी खाली लांबवलं मी तर तुम्हाला कळत. म्हणजे इथं पहा ही बाजू जी आहे याची सम्मुख बाजू ही हे एकरूप आहेत का नाही. ही जी बाजू आहे याची सम्मुख बाजू ही एकरूप आहेत का नाही. याच्या लगतच्या बाजू एकरूप असतात. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू या कशा असतात एकरूप आहेत. ही बाजू आणि ही बाजू या कशा आहेत एकरूप आहेत. मग आता इथं पहा यांचे कोण सम्मुख कोण एकरूप असणार आहेत का, हा कोण आणि हा कोण एकरूप आहेत का नाहीत. मात्र इथले जे कोण आहेत या सम्मुख कोणांच्या 2 जोड्यापैकी एक जोडी मात्र कशी आहे एकरूप आहे. इथं या ठिकाणी आपल्याला इथं एकरूप आहे. कर्ण परस्परांना काटकोनात छेदतात, ते आपण पाठीमागच्या लेक्चरला त्याची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. आता याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय केलं जातं, 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. म्हणजे समभुज चौकोनाचं जे सूत्र आहे तेच सूत्र या ठिकाणी याला वापरलं जातं. कशाला, पतंगाकृती चौकोनाला. याची जर तुम्हाला जर परिमिती काढायची असेल तर 2 गुणिले लगतच्या बाजूंची बेरीज, लांबींची बेरीज, म्हणजे लगतच्या बाजू आहेत म्हणजे कोणत्या, ही आणि ही घेतली तरी या तुम्हाला काय करायचं, याला 2 ने गुणायचं, किंवा ही लगतच्या बाजू, या लगतच्या बाजूंची बेरीज, या लगतच्या बाजूंच्या लांबींची बेरीज, त्याला 2 ने गुणलं की तुम्हाला काय मिळतं, याची परिमिती मिळते. चला तर मग आज आपल्याला याच्यावर आधारित असणारी उदाहरणे पाहायची आहेत. आता पहा, एका आकृतीत बागेला 5 वेढे असलेले तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये प्रमाणे 17,000 रुपये खर्च आला. जर बागेची रुंदी 50 मीटर असेल, रुंदी दिली, तर बागेच्या समोरील 2 टोकातील अंतर किती, समोरील 2 टोकातील अंतर किती. आणि हा प्रश्न कशाला आलेला आहे, TET 2013 ला आलेला प्रश्न आहे. पहा
समोरच्या दोन टोकातला आपल्याला अंतर विचारलंय. म्हणजे काय आहे की समजा अशी एक बाग आहे. कशी बाग आहे? आयताकृती बाग आहे. ही आयताकृती बाग आहे, बरोबर. ही आयताकृती बाग आहे. या बागेला किती 5 वेढे घ्यायचे तुम्हाला, कुंपण, 5 पदरी कुंपण आहे. बर, प्रति मीटर प्रमाणे किती रुपये खर्च येतोय? 10 रुपये खर्च येतोय ना. असे रुपये किती लागले? टोटल 17,000 रुपये लागले, बरोबर. त्याची आपल्याला रुंदी दिलेली आहे. रुंदी किती आहे त्याची? ही रुंदी आहे 50. किती आहे? रुंदी आहे 50. तर तुम्हाला काय सांगितलंय? समोरच्या दोन टोकातले अंतर किती. मग समोरच्या अशा दोन टोकातला अंतर, या दोन टोकातला अंतर म्हणजे आपल्याला काय विचारलंय? लांबी विचारली. थोडक्यात काय करायचंय? लांबी काढायची तुम्हाला. मग लांबी जर काढायची आहे तर आपल्याला इथं हे माहिती असणं गरजेचं आहे. काय सूत्र त्याचं? आता बघा, मांडणी कशी कशी करायची आपल्याला नीट समजून घ्या. बर, आता बघा, आयताचं आपण काय काढत असतो? आयताची परिमिती. परिमिती म्हणजे काय? कड. मग परिमिती काढण्यासाठी काय करतो? 2 गुणिले, बरोबर, लांबी अधिक रुंदी. आपण काय करतो? लांबी अधिक रुंदी. या ठिकाणी आपल्याला लांबी माहिती आहे का? नाही. लांबी घेतली आपण x, रुंदी मात्र माहिती आहे. रुंदी किती आहे? अधिक 50. हे घेतली रुंदी. बर, आता ही झाली. याने काय निघणार आहे? आपल्याला परिमिती निघणार आहे. ही आपल्याला बागेची परिमिती निघली. म्हणजे आपल्याला जी कडाची लांबी आहे ती कडाची लांबी निघली. म्हणजे एक वेढा घेण्यासाठी जेवढी काय तार लागन तेवढी तार आपल्याला निघली. आता ह्या परिमितीप्रमाणे किती वेढे घ्यायचे? 5 वेढे घ्यायचेत. म्हणजे याला काय करावं लागेल आपल्याला? गुणिले 5. म्हणजे याच्या 5 पट तार लागणार आहे अजून, म्हणून याला गुणिले 5 केलं आपण. त्याच्यानंतर हे 5 वेढे झाले. बर, 5 वेढे झाल्याच्या नंतर आता प्रति मीटर प्रमाणे खर्च किती येतोय? 10 रुपये खर्च येतोय. मग इथं याची लांबी जेवढी काय मीटर झालेली असेल त्या प्रति मीटर प्रमाणे किती रुपये खर्च येणार आहे? 10 रुपये. म्हणजे याला पुन्हा कशाने गुणावं लागन? याला पुन्हा 10 ने गुणावं लागेल. आणि मग ह्याला 10 ने गुणल्याच्या नंतर जो टोटल खर्च होणार आहे तर टोटल खर्च किती आलाय याला? तर 17,000 रुपये खर्च आलाय. किती आलाय खर्च? 17,000 रुपये खर्च आला. अशा पद्धतीने हा आपल्याला समीकरण या ठिकाणी मिळालेलं आहे. मग आता हे आपल्याला सोडून काढायचंय. मग सोडून काढत असताना आपल्याला माहिती काय नाही? ही x माहित नाही, हा x माहिती नाही. मग एवढंच आपण इथं ठेवू. काय ठेवू इथं? x अधिक 50. बर, आता इथं पहा, यांचा गुणाकार करून घ्या. हा 2, हा 2 गुणिले हा 5 आहे, हा गुणिले हा 10 आहे. म्हणजे बघा, 2 पंचे 10 आणि 10 10 100. म्हणजे हे इथं काय झालेत? हे 100 आहेत. इथं काय झालेत? हे 100 आहेत. बरोबर आहे. किती येतं? 17,000. आता इकडचे हे याला गुणिले 100 आहेत. हे जर पलीकडे गेले तर काय होतील? भागिले 100 होतील. मग इथं जर आपण इथं नेले तर भागिले 100 झाले. मग आता आपण काटछाट केली. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. राहिलं काय? 170. मग आता इथं बघा, x अधिक 50 बरोबर इकडं काय आहे? 170 आहे. तुम्हाला कोणाची किंमत काढायची आहे? x ची. मग x एकटाच इकडे ठेवला, बरोबर. हे 170. आता इकडचे 50 हे धन 50 आहे. तिकडे आल्यावर काय होते? ऋण 50. मग 170 मधून जर 50 गेले तर x बरोबर तुम्हाला मिळाली या ठिकाणी जी लांबी आहे लांबी किती मिळाली? 120 मीटर. 120 मीटर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालं. चला तर पुढचा प्रश्न सोडूया. त्या ठिकाणी पुढचा आहे, समांतर बाजूंची लांबी 30 सेंटीमीटर व 23 सेंटीमीटर असलेल्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 265 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची उंची किती? आता हा समलंब चौकोन आहे. आता समलंब चौकोन कळतो म्हणजे हे पहा, अशा दोन बाजू एकमेकास समांतर आहेत. ह्या असमांतर असणाऱ्या बाजू, आपल्याला ही उंची माहिती नाही. काय माहित नाही? उंची. मग दिलेलं काय काय दिलंय? ही वरची बाजू किती आहे? 23. हा खालची पाया किती आहे? 30. तुम्हाला ही हाईट माहित नाही, पण याचं क्षेत्रफळ माहिती आहे. क्षेत्रफळ किती आहे? तर क्षेत्रफळ आहे 265 चौरस सेंटीमीटर. मग आता याचं काय सूत्र आहे? याचं सूत्र आहे पहा, 1/2 गुणिले
काय आहे? समांतर बाजूंची लांबी, म्हणजे ह्या समांतर ज्या बाजू आहेत या लांबींची बेरीज. मग 30 अधिक 23 किती होतील? 53 गुणिले उंची. उंची माहिती आहे का आपल्याला? उंची तर माहित नाही, मग इथं लिहिली तुम्ही जशीची तशी उंची बरोबर. पण याला उंचीने गुणल्याच्या नंतर मग काय मिळत असतं? क्षेत्रफळ. हे क्षेत्रफळ मात्र दिलेलं आहे किती आहे? 265 चौरस सेंटीमीटर. म्हणजे आता तुम्हाला याची किंमत काढायची. मग याची किंमत काढायची तर हेच एकटं इकडं ठेवायचं, बाकीचं पलीकडचे बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यायचं. मग आता इथं ठेवलं आपण उंची बरोबर काय इकडं 265 गुणिले, आता बघा हे 1/2 आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल? 2/1. मग काय फक्त गुणिले 2 गेला, छेद काय छेदस्थानी 1 असतोच. आता पहा हे 53 ह्या उंचीला गुणिले, तिकडे आल्यावर काय व्हायला पाहिजे? तिकडे गेल्यावर झाले भागिले. मग आता 53 ने आपल्याला भागायचंय. 53चा पाढा बघा, 50चा पाढा म्हणा, 50 पाचे 250 आणि 3 पाचे 15, म्हणजेच किती होतंय? 53 पाचे 265. 5चा भाग जातो आणि हे 5 दुने 10. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उंची मिळालेली आहे किती? 10 सेंटीमीटर. मग या ऑप्शन नंबर 2 मध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेलं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. 6.6 मीटर लांब आणि 4.5 मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी लावायची आहे. त्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती, म्हणजे बघा फुल ही जी आहे, जी रूम जी आहे, ही रूम कशी आहे? आयताकृती आहे. आणि त्याला फरशी जी बसवायची आहे ती कशी बसवायची आहे? चौरसाकृती बसवायची आहे. बर, या ठिकाणी ही जी रूम आहे या रूमची साईज देताना आपल्याला दिलेली आहे मीटरमध्ये आणि फरशीची साईज देताना आपल्याला दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये. मग आता काही एकदम सोपं आहे. पा काय करायचंय तुम्हाला? ही आयताकृती लांबीची असणारी ही रूम आहे. मग आयताचं क्षेत्रफळ आपल्याला वापरायचंय. म्हणजे आपल्याला इथं याचं क्षेत्रफळ काढायचंय. कशाचं क्षेत्रफळ? रूमचं क्षेत्रफळ. म्हणजे रूमचं म्हणजेच कशाचं क्षेत्रफळ? आयताचे क्षेत्रफळ भागिले खाली कशाचे क्षेत्रफळ? चौरसाचे क्षेत्रफळ. मग आयताचे क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. आता मात्र आपल्याला याचं कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. आणि कन्व्हर्जन करताना मी सांगितलेलं आहे फक्त एक वेळ जर पाठ असली तर सगळ्या दशमान परिमाणाचं कन्व्हर्जन करता येतं. काय? किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. आता पहा मीटर, मीटर पासून काय होतं? मीटर, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी आणि मग येतं सेंटी. म्हणजे मीटरचं रूपांतर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये करायचंय. म्हणजे 2 घरं उजवीकडे जायचंय. मग 2 घरं जर उजवीकडे जायचंय तर याच्यावर सुद्धा दशांश चिन्ह कुठं जाईल? 2 घरं उजवीकडे जाईल. मग या 6.6 मधून 1 घर आणि 2 घर जर उजवीकडे गेला तर मग इथं आपल्याला 0 द्यावा लागेल. मग हे काय होईल? 660 सेंटीमीटर. काय होईल? 660 सेंटीमीटर. मग इथं पहा 660 सेंटीमीटर गुणिले इथं काय होईल? 450 सेंटीमीटर. 450 सेंटीमीटर एवढ्या आकाराचं मग याचं क्षेत्रफळ निघेल. आणि याच्या क्षेत्रफळामध्ये काय होणार आहेत? रूम बसणार आहेत. मग या चौरसाचं क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग. म्हणजे 30 गुणिले 30. मी हा आपल्याला सोडून काढलं की आपल्याला या ठिकाणी ज्या काय तुम्हाला फरशा लागणार आहेत त्या फरशांची संख्या या ठिकाणी आपल्याला मिळेल. मग करा काटछाट. 0 गेला, 0 गेला, 3 1 3, 3 2 6, 3 2 6. बर, इथला 1 0 गेला, इथला 1 0 गेला, 3 1 3, 3 1 3 उरला 1, 3 5 15. काय करायचं आहे आता तुम्हाला? 22 गुणिले 15. बर, 15 दुने 30 0, हातचे आले 3. पुन्हा 15 दुने 30, 30 हे 3 ते 30. म्हणजे टोटल तुम्हाला फरशा किती लागतील?
तर 330 फरशा लागतील. 330 पर्याय नंबर 3 मध्ये या ठिकाणी आलेलं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न सोडायचा आहे. पहा, हा प्रश्न देखील फारशावरचा आहे, कारण फारशावरती पहा बऱ्याच वेळेला प्रश्न जास्त प्रमाणात विचारले जातात. मग काय इथं 5 मीटरची रूम दिली लांब आणि 3 मीटर रुंद. अशा खोलीत 25 बाय 25 सेंटीमीटरच्या किती फरशा लागतील? मग आता रूम सुद्धा कोणत्या आयताच्या शेपची. मग आता याचं रूपांतर करायचं झालं 5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 500 सेंटीमीटर. मग हे 500 सेंटीमीटर गुणिले रुंदी किती आहे? 3 मीटर. 3 मीटर म्हणजेच किती? 300 सेंटीमीटर झालं. हे झालं आयताचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ 25 गुणिले 25, कारण हे कसे आता चौरसाकृती आहेत. 25 बाय 25च्या फरच्या आहेत. मग 25 एक 25, 25 दुने 50, हा एक शून्य लावला, झाली संख्या 20. 5 चोक 20, 5 5 25, 5 एक 5, 5 सक 30, झाले 60. बरं 6 चोक 24 आणि हा एक शून्य. किती फरशा लागतील? तर किती फरशा लागतील? 240 फरशा लागतील. म्हणजे या ठिकाणी हे आलेलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न सोडूयात. आता बघा प्रश्न आहे, 20 सेंटीमीटर लांब आणि 16 सेंटीमीटर रुंद असलेल्या पुठ्ठ्याला चारही बाजूने आतून कडेने 3.5 सेंटीमीटर जागा सोडून चित्र चिटकवायचे आहे, तर सोडलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? आता बघा, म्हणजे एक पृष्ठ आहे, अशा काहीतरी आकाराचा पृष्ठ आहे. मग त्याची जर लांबी पाहायची झाली तर लांबी किती आहे? 20 सेंटीमीटर. आणि रुंदी जर मोजायची झाली तर रुंदी किती आहे? 16 सेंटीमीटर. बर, 20 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. आता काय करायचंय? सगळ्या बाजूनी जागा सोडून द्यायची. किती किती जागा सोडून द्यायची? 3.5. म्हणजे इथलं अंतर किती असलं पाहिजे? 3.5. इकडच्या बाजूने सुद्धा अंतर किती सोडून द्यायचंय? 3.5. या बाजूने सुद्धा वरच्या अंतर किती सोडून द्यायचंय? 3.5. आणि खालच्या बाजूने सुद्धा अंतर किती सोडून द्यायचंय? 3.5. मग आता बघा, या ठिकाणी आपले 2 आयत तयार झाले. किती? 2 आयत तयार झाले. मग आपल्याला विचारलंय काय? सोडलेल्या जागेचं क्षेत्रफळ किती? ही जी सोडलेली जागा आहे हिचं क्षेत्रफळ, म्हणजे ही जी सोडलेली जागा आहे इथं आपण ही जी काळी काळी हे याच्यामधली चित्र सोडतात. मग काय करावं लागेल आपल्याला? जर आपण मोठ्या आयताचं क्षेत्रफळ काढलं आणि त्या क्षेत्रफळातून लहान आयताचं क्षेत्रफळ वजा केलं तर काय मिळेल आपल्याला? जी काही शिल्लक जायलेली सोडलेली जागा आहे तिचं क्षेत्रफळ मिळेल. मग चला आपण हे प्रश्न सोडून काढूयात, कन्सेप्ट समजली असेल तर. मग आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचंय. 20 गुणिले 16 हे झाला मोठा असणारा आयत, याचं क्षेत्रफळ. मग काय होईल? 16 दुने 32, 320. 320 याचं क्षेत्रफळ निघलं. आता बघा, मग या असणाऱ्या मगाशी जो आपण पुठ्ठा पाहिला होता, इकडून 3.5 सेंटीमीटर आणि इकडून 3.5, अशा दोन्ही बाजूचं 3.5 3.5 गेलं. मग 3.5 आणि 3.5 किती होत आहेत? 7. ह्या 20 मधून किती कट होणार आहेत? 7 सेंटीमीटर कट होणार आहेत. बरोबर. ह्या बाजूचं म्हणजे इथं आपण हे अशा पद्धतीची आकृती पाहिली होती. पहा, या बाजूनी 3.5 सोडायची, या बाजूनी 3.5 सोडायची. म्हणजे ही जी काय 20 बाजू आहे त्या 20 बाजूमधले हे 3.5 सोडले आणि हे 3.5 असे किती होतील? 7 कट होतील ना. मग ह्या 20 मधून जर 7 कट केले तर किती येईल इथं? 13. मग 13 गुणिले, आता 13 गुणिले 16 घेऊन चालेल का नाही? कारण 16 घेऊन का चालणार नाही? कारण इकडून पुन्हा इथले पण 3.5 सोडलेत आणि इथले 3.5 सोडलेत. म्हणजे 16तून सुद्धा किती वजा करावं लागणार? 3.5 आणि 3.5 7. मग 16तून 7 वजा केले तर किती येतंय? 9. मग इथं उत्तर आलं. आता या चौरसाचं आपण, या आयताचं आपण क्षेत्रफळ काढून घेऊ. मग 13 9 117. मग आता यांच्या वजाबाकी, यांच्यात जो फरक येईल तो फरक काय असणार आहे? सोडलेल्या भागाचं असणारं क्षेत्रफळ असणार आहे. मग चला आता
या 0 मधून 7 वजा होत नाही म्हणून आपण इकडून 1 उसना घेतला. इथं संख्या झाली 10. 10तून 7 गेले, खाली राहिले 3. बर, इथं आपण 1 दिल्यामुळं इथं राहिला होता 1. 1तून 1 दिला, खाली राहिला 0. बर, या 3तून 1 गेला, खाली राहिला 2. म्हणजे काय झालं, हे 203 चौरस सेंटीमीटर एवढी काय आहे सोडलेल्या जागेचं क्षेत्रफळ आहे. मग 203 चौरस मीटर कुठं दिसतंय का? दिसतंय, पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे. अशा पद्धतीने आपल्याला मिळालं उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका चौरस आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे. म्हणजे चौरसाचं आणि आयताचं क्षेत्रफळ कसं आहे? समान आहे. जर चौरसाची बाजू 24 सेंटीमीटर आणि आयताची रुंदी 16 सेंटीमीटर असेल तर आयताची लांबी काढा. आता बघा, आपल्याला या ठिकाणी चौरसाची बाजू दिलेली आहे. चौरसाची बाजू किती आहे? 24. मग आपल्याला चौरसाची बाजू जर दिली तर चौरसाचं क्षेत्रफळ सुद्धा निघणार आहे. आणि तेवढंच क्षेत्रफळ कोणाचं आहे? तेवढंच क्षेत्रफळ हे आयताचं आहे. मग या ठिकाणी बघा, चौरसाचे क्षेत्रफळ जेवढं आहे तेवढंच कशाचं क्षेत्रफळ आहे? आयताचे. आयताचे क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढणार आपण? 24 गुणिले 24. आणि एवढं क्षेत्रफळ कोणाचं आहे? आयताचं आहे. म्हणजे आपण इथं बाजूचा वर्ग करतो चौरसाचं क्षेत्रफळ काढताना, परंतु आयताचं क्षेत्रफळ काढताना आपल्याला काय करावं लागतं? लांबी गुणिले रुंदी. आता आपल्याला लांबी या ठिकाणी माहीत नाही म्हणून मी नाव डायरेक्ट लांबी टाकतो. लांबी नाही माहिती पण रुंदी माहिती आहे. रुंदी किती आहे? 16 आहे. मग हे 16. आता तुम्हाला जर लांबी, आयताची लांबी माहिती करून घ्यायची असेल तर काय करावं लागणार आहे? हे जे 16 आहेत हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवावं लागतील. हे 16 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर इकडे गेल्यावर काय होतील? ते भागिले होतील. मग आपल्याला लांबी निघेल. मग 8 दुने 16, 8 त्रिक 24, बे 1 बे, बे 1 बे, बे दुने 4 आणि हे 12 आणि हे 3 हे राहिले. आता यांचा असणारा गुणाकार 12 त्रिक 36 म्हणजे 36 ही काय आली? लांबी. या ठिकाणी 36 ही लांबी आली. म्हणजे या ठिकाणी 36 ऑप्शन कुठं आहे? तर 4 नंबरला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे, एका चौरस आणि आयताचे क्षेत्रफळ अरे हाच आहे का? आला का? पुढचा, एका आयताची लांबी 40% कमी केली. आयताची लांबी कमी केली. ही कमी केली. किती टक्क्यांनी कमी केली? 40%. व रुंदी 20% वाढवली. रुंदी किती? 20% वाढवली. तर क्षेत्रफळात किती टक्के कमी होईल? क्षेत्रफळ किती टक्के कमी होईल? आता इथं तुम्हाला आयते फॉर्म्युले पण आहेत, पण आयते फॉर्म्युले काय होतो की तुम्ही परीक्षेपर्यंत 100% विसरता. अशा वेळेला जर आपली कन्सेप्ट क्लिअर असेल तर मग आपण विसरू शकत नाही. आपल्याला टक्केवारी कळते. म्हणजे इथं बघा, 100ला 40 म्हणजे जर एखाद्या आयताची लांबी 100 असली तर 100 ऐवजी 40 ने कमी किती तर भरण किती? 60. मग 100ला 40 कट होत आहेत तर 10ला किती कट होतील? 4 कट होतील. म्हणजे राहील किती? 4. मग आपण अशा पद्धतीने हे काढून घेऊ. मग काय करा तुम्ही, बाजू आहे समजा 10 जर असेल तर 10चे 4% 40% किती होतील? 4 रुपये होतील. किती होतील? 4 रुपये. 10चे 40% किती होतील? मग पूर्वी होती 10. पूर्वी किती होती? 10 आणि आता काय केली? 6. म्हणजे काय केलं? 40% घट केली. बर, रुंदी, पूर्वी रुंदी किती होती? पूर्वी रुंदी होती 10. पण तुम्ही आता काय केलंय की रुंदी सुद्धा 20% वाढवली. म्हणजे 10च्या ऐवजी 10चे 20% किती होती? 2. म्हणजे 10च्या ऐवजी 12 केली. तर तुम्हाला आता बघायचं क्षेत्रफळ किती कमी झालेलं आहे ते बघायचं. मग आधी जुनं क्षेत्रफळ तर माहिती पाहिजे. हे जुनं बघा, पहिली आयताची लांबी सुद्धा 10 होती आणि रुंदी सुद्धा 10 होती. मग 10 गुणिले 10, 10 10 100 हे झालं 100 याचं क्षेत्रफळ.
आपण हे अंदाजे घेतलेले म्हणजे त्या प्रमाणात कुठंही किती घेतलं तरी चालेल. आता मग इथं आपल्याला हे टक्केवारीत सांगायचंय म्हणून आपण काढतोय. मग 12 गुणिले 6 12 72. मग हे पहिलं क्षेत्रफळ होतं 100%. आता किती झालंय 72%. या ठिकाणी घट किती झाली तर मग 100 मधून जर 72 गेले तर घट किती येते 28%. 28% ऑप्शन कुठं आहे तर या ठिकाणी आहे. चला आपण पाहतोय त्या ठिकाणी 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद जागेत रुंदीला आणि लांबीला समांतर असलेले आणि लांबी व रुंदी यांच्या मध्यातून गेलेले 2 मीटर रुंदीचे रस्ते आतील बाजूस तयार केलेले असून रस्त्याव्यतिरिक्त उरलेल्या जागेत बाग तयार केली तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती. म्हणजे बघा ही बाग सुद्धा कशी आहे आयताकार आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही आयताच्या आकाराची असणारी बाग आहे. हिची लांबी जर सांगायची झालं तर लांबी किती आहे 50 मीटर आहे. आणि रुंदी जर सांगायची झालं तर रुंदी किती आहे 30 मीटर. म्हणजे 50 बाय 30 ची अशी असणारी ही बाग आहे. या बागेमध्ये काय सांगितलंय रुंदीला आणि लांबीला समांतर. समांतर म्हणजे या लांबीला पण समांतर आणि रुंदीला समांतर मध्यातून गेलेले 2 रस्ते काढायचे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असा एक रस्ता काढायचा आहे कितीचा 2 मीटरचा. आणि या ठिकाणी असा सुद्धा एक रस्ता काढायचा आहे मध्यातून कितीचा 2 मीटरचा. आणि तुम्हाला हे जे रस्ता आहे हा रस्ता जर सोडून दिला हा रस्ता जर आपण सोडून दिला तर उरलेल्या जागेत काय करायचं आहे गार्डन करायचं. तर तुम्हाला विचारलंय काय त्या बागेचं क्षेत्रफळ विचारलंय. म्हणजे हे जे राहिलेले हे भाग आहेत याचं क्षेत्रफळ विचारलंय. याचं क्षेत्रफळ याचं क्षेत्रफळ हे सगळ्यांचं मिळून सांगायचं. आता हे क्षेत्रफळ कसं काढता येईल बरं. एकदम सोपं आहे. काय करणार तुम्ही ही जी बाग आहे या बागेचं अधिक क्षेत्रफळ काढून घेणार. मग बागेचं क्षेत्रफळ किती निघल तर सोपं आहे 50 गुणिले 30 लांबी गुणिले रुंदी. म्हणजे 5 त्रिक 15 क्षेत्रफळ किती निघालं 1500. आता करायचं आहे काय तुम्हाला बघा या रस्त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल ना. हा जो रस्ता आहे या ठिकाणी हा समांतर आहे. मग जर आपण या रुंदीला समांतर जर रस्ता काढला आता रुंदी किती आहे 30 मीटर आहे. रुंदी किती आहे 30 मीटर आहे. इथं आपण बघितली. पण तुम्ही ही रुंदी जरी इकडं अशी 30 मीटर असली इकडं 30 मीटर सरळ जरी लांब असली तरी घेतायत तो रुंदी किती इथं लांबी किती घेतायत त्याची 2च घेतायत. म्हणजे असा हा 2 बाय 30 चा असा असणारा रस्ता आहे. इकडे जर बघितला आपण तर हा 2 बाय 30 चा असणारा रस्ता आहे. मग आपण त्याचं क्षेत्रफळ काढून घेऊ. मग किती होईल 2 त्रिक 6 झालंय 60 चौरस मीटर एवढं झालं. बरं आता पुन्हा आपल्याला असा एक हा लांबीशी समांतर असणारा हा याचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल. याचं क्षेत्रफळ कसं काढणार तुम्ही 50 गुणिले 2 म्हणजे 5 दुने 10 बरोबर. एवढं क्षेत्रफळ हे जे आहे ना या रस्त्याचं हे आपल्याला वजा करावं लागेल. पण हे सगळंची सगळं वजा करून चालेल का नाही. कारण आता इथं बघा हे इथलं हे आपण तुम्ही मगाशी मोजत असतानाच याचं क्षेत्रफळ एवढं मोजलं होतं. आता पुन्हा एवढं वळकट होणार आहे का नाही. इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत एवढं क्षेत्रफळ आहे. हे डबल मोजलं जाईल इथलं नाही तर. मग इथलं डबल किती मोजलं जाईल हे असा 2 आहे आणि असा 2 आहे. 2 बाय 2 म्हणजे किती 4. हे 4 हे काय होतंय डबल मोजलं जातंय. मग आपल्याला काय करावं लागेल येतोय ह्या दोन्हींच्या बेरजेतून ते 4 आधी वजा करून काढावं लागेल. आता या दोन्हीची बेरीज किती होतीये 160 होतीये. 160 च्या ऐवजी जर आपण 4 वजा केले तर लिहावा किती लागतील 156. हे 156 जर आपण या 1500 मधून वजा केलं तर आपल्याला काय निघणार आहे उर्वरित जी बाग आहे त्या बागेचं क्षेत्रफळ निघणार आहे. मग करूत आपण वजाबाकी. कुठं करू आता या ठिकाणी जरी वजाबाकी लिहिली तरी चालेल. हे आपले बागेचं क्षेत्रफळ होतं हे 1500. मग इथं लिहिले मी 1500. आणि ह्या रस्त्याचं दोन्ही मिळून रस्त्याचं क्षेत्रफळ किती आलं 156.
हे 156 हे वजाबाकी करायची. मग इथं शून्यातून जात नाही, मग इथला 5 मधला 1 काढला, इथं राहिले आता 4, इथं झाले आले 10, 10 मधला पुन्हा आपल्याला इकडे लागतोय, मग इथं राहिले 9, इथं आले 10, 10तून 6 गेले खाली राहिले 4, 9तून 5 गेले खाली राहिले 4, 4तून 1 गेला खाली राहिले 3 आणि 1 1344, म्हणजे 1344 असणार आहे हे बागेचं क्षेत्रफळ. या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे का, तर पहिलाच ऑप्शन आहे. अशा पद्धतीने या चौकोनाच्या संबंधाने क्षेत्रफळाशी आणि परिमितीशी संबंधित असणारी उदाहरणं आपण आजच्या लेक्चरला पाहिलेली आहेत. तुर्तास आज इथंच थांबूयात. धन्यवाद.